लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी आलेली आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये इथून पुढे हप्ते जमा होण्यासाठी 31 मार्च ही शेवटची तारीख ठरणार आहे। लाडक्या बहिणींनो, आता तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यासाठी ई-केवायसी प्रोसेस अनिवार्य होती, परंतु आता इथून पुढे तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यासाठी 4 बदललेले नियम हे खात्यामध्ये पैसे जमा करण्यासाठी महत्त्वाचे ठरले आहेत। 31 मार्च पर्यंत तुमच्या अर्जामध्ये आणि खात्यामध्ये 4 मोठे बदल केले नाहीत तर 1 एप्रिल पासून तुमचे पैसे येणं कायमचं बंद होऊ शकतं। सरकारच्या तिजोरीवरती आता आंतरराष्ट्रीय युद्धजन्य परिस्थितीचं सावट आलं आहे। डिझेल, पेट्रोल आणि गॅसच्या साठवणुकीसाठी आता सरकार निधी वळवणार आहे। त्यामुळेच पात्रतेचे नियम हे कडक केले आहेत। 4 नवीन नियम बदलले आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आता जो निधी तुमच्याकडे पाठवण्यात येणार आहे तो तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी तुम्हाला एक महत्त्वाचं काम करून घ्यायचं आहे, नाहीतर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार नाहीत। त्यामुळे लक्षपूर्वक ऐका की एकनाथ शिंदे साहेब आणि आदिताई तटकरे यांनी जे नवीन परिपत्रक जाहीर केले त्यामध्ये कोणते 4 नियम हे बदलण्यात आले आहेत। कारण पहिला नियम आहे तो ग्रामीण भागातील महिलांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे। त्यामुळे तुम्ही एक जरी चूक केली तर तुमचा अर्ज कायमचा बाद होऊ शकतो। तुम्हाला वाटत असेल की नियम अचानक का बदलले आहेत, परंतु सध्या जगभरामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे। गॅस पुरवठा आणि इंधन साठवणुकीसाठी सरकारला मोठ्या प्रमाणात निधीची गरज भासणार आहे। याचा थेट परिणाम हा सरकारी योजनांच्या बजेटवरती होऊ शकतो। मग शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या योजनांवरती देखील याचा परिणाम होईल आणि बहिणींसाठी जी योजना काढण्यात आली आहे त्यावरती देखील परिणाम होऊ शकतो। म्हणून 4 नियम हे अचानक बदलले आहेत। सरकार आता फिल्टर लावत आहे, म्हणजे ज्या महिलांचे फॉर्म हे 100% परफेक्ट आहेत त्यांच्याच खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। बाकीच्यांचे अर्ज हे फेटाळले जाऊ शकतात। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जर योजनेचा लाभ घ्यायचा असेल, लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे हवे असतील तर लक्षपूर्वक ऐका की सरकारकडून आता 15 जिल्ह्यांची यादी देखील जाहीर झाली आहे, परंतु तिथेही फक्त पात्र महिलांनाच लाभ मिळणार असल्याचं सांगितलं जातं। ग्रामीण भागातील महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। त्याचबरोबर जो दुसरा नियम आहे तो सर्वात धक्कादायक आहे, कारण या नियमामुळे तब्बल 25% महिला अपात्र ठरू शकतात। त्याचबरोबर तिसरा नियम जो काढण्यात आला आहे तो तुमच्या बँक खात्याशी संबंधित आहे, कारण युद्धजन्य परिस्थिती निर्माण होत असताना बँकेच्या व्यवहारामध्ये बदल झाले आहेत। डॉलरच्या किमती देखील उंचावल्या गेल्या, त्यामुळे अनेक बदल हे बँकिंग क्षेत्रामध्ये देखील झाले आहेत। तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होत असताना तांत्रिक अडचणी निर्माण होऊ नये यासाठी सरकारने तिसरा नियम काढलाय। चौथा नियमांमध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुमच्या खात्यामध्ये 1500 रुपयाचा हप्ता जमा होण्यासाठी तुम्हाला एक छोटंसं काम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी काल पत्रकारांशी बोलताना लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना संदेश दिला। चौथ्या नियमांशी जो निगडीत आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी ही शेवटची संधी उपलब्ध झाली आहे, कारण इथून पुढे लाडकी बहीण योजनेमध्ये अनेक बदल होणार आहेत। त्यामुळे जर तुम्ही 31 मार्च पर्यंत हे काम पूर्ण केलं नाही तर 1 एप्रिल नंतर तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होणं हे कायमचं बंद होऊ शकतं, कारण सरकारने आता नियम कडक केले आहेत। त्याचबरोबर जो निधी आहे त्यासाठी तिजोरी उघडण्यात आली आहे आणि तेव्हाच संधीचा फायदा तुम्हाला घ्यावा लागणार आहे। 15 जिल्ह्यांची यादीचं परिपत्रक देखील महिला व बालविकास मंत्री आदिताई तटकरे यांनी सादर केलंय, परंतु यामध्ये पात्र महिलांच्याच खात्यामध्ये हप्ता जमा होऊ शकतो असं स्पष्टपणे सांगण्यात आले। डीबीटीचं बटन दाबल्यानंतर लाखो महिलांच्या खात्यामध्ये हप्ता जमा होणार आहे, परंतु यामध्ये 4 नियमांमध्ये बसलेल्या महिलांनाच लाभ मिळू शकतो असं देखील सांगण्यात आले। त्याचबरोबर लाडक्या बहिणींनो, जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचा लाभ घ्यायचा असेल तर लक्षपूर्वक जाणून घ्या की कोणते 4 नियम बदलले आहेत आणि 31 मार्च पर्यंत तुम्हाला कोणती काम करून घ्यायची आहेत, कारण 1 एप्रिल नंतर सर्व राज्यभरातील महिलांसाठी लाडकी बहीण योजनेमध्ये पात्रता ठरवण्यामध्ये काही महिला अपात्र ठरू शकतात तर काही महिलांना पात्र ठरवण्यात येऊ शकतं। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये जर पैसे जमा व्हायचे असतील तर तुमच्यासाठी हे बदललेले 4 नियम हे फायद्याचे ठरू शकतात किंवा तोट्याचे देखील ठरू शकतात। आदिताई तटकरे यांनी स्पष्ट सांगितले की 15 जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटपाचे नवीन सूत्र ही लागू झाली आहेत। यामध्ये 31 मार्च पर्यंत महिलांचे अर्ज हे अप्रूव्ह केले जाणार आहेत। 1 एप्रिल नंतर हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो। जर तुम्ही ही काम केलं नाही तर तुमचा अर्ज हा पेंडिंगमध्ये जाऊ शकतो आणि काही वेळेस रिजेक्ट देखील होऊ शकतो। लाडक्या बहिणींनो, सरकारने निधी वाटपाचं काम हे काटेकोरपणे सुरू केले, परंतु तुमची एक चूक तुमच्या हक्काचे पैसे थांबवू शकते आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणं बंद होऊ शकतं। आता सध्या GR देखील स्पष्ट झालाय, त्यामध्ये नवीन नियम देखील स्पष्ट करण्यात
करण्यात आले आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आंतरराष्ट्रीय बँकिंगचे नियम बदलले असताना तुमचं खातं ॲक्टिव्ह आहे का हे जाणून घ्या. कारण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होत असताना तुमचं बँक खातं सक्रिय असणं देखील अनिवार्य आहे. नाहीतर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास अडचणी निर्माण होतील. सरकारने डीबीटीचं बटन दाबलं तर देखील लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार नाहीत जर बँकेचा प्रॉब्लेम झाला असेल तर. त्यामुळे लक्षपूर्वक ऐकून घ्या की तिसरा नियम जो बदलण्यात आला आहे तो तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यासाठी अगदी महत्त्वाचा आहे. 31 मार्च यासाठी डेडलाईन असणार आहे. त्यामुळे ही शेवटची संधी तुमच्यासाठी उपलब्ध झाली आहे. जर तुम्ही ई-केवायसी प्रोसेस करायचे राहून गेला असाल तरी देखील तुम्ही हे फक्त 4 नियम पाळले तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ शकतात. कारण आता परिस्थिती बदलली आहे. बदललेल्या परिस्थितीनुसार सरकार नवीन फिल्टर लावत आहे, ज्यामध्ये 25% महिला या अपात्र ठरू शकतात. त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणं बंद होऊ शकतं. कारण सरकारला देखील गॅस पुरवठ्याकडे आणि डिझेलकडे निधी वळवण्यासाठी निधीची गरज आहे. राज्य सरकारने तिजोरी उघडली आहे, ती फक्त पात्र महिलांसाठीच उघडली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही पात्र ठरला, तुमचं नाव पात्र महिलांच्या यादीमध्ये आलं तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे आता शेवटची संधी उपलब्ध झाली आहे. लाडक्या बहिणींनो, आपण पाहणारच आहोत की कोणते 4 नियम हे बदलण्यात आले आहेत. त्यामधील पहिला महत्त्वाचा नियम आहे तो सर्व ग्रामीण भागातील महिलांसाठी विशेष बदल करण्यात आला आहे. या नियमांमुळे विशेषतः ग्रामीण भागातील महिलांना कठोर कारवाईला सामोरं जाऊ शकतं. कारण ग्रामीण भागातील अनेक महिलांचे आधार कार्ड आणि रेशन कार्डवरील पत्त्यामध्ये तफावत ही सरकारला जाणवली आहे. कारण सरकारने तेव्हाच ई-केवायसी प्रोसेस केली आणि त्यामध्ये अनेक महिलांच्या कागदपत्रांची पडताळणी पार पडली. तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होत असताना परत एकदा समितीमार्फत महिलांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. त्यावेळी ग्रामीण भागातील अनेक महिलांचा आधार कार्ड आणि रेशन कार्डवरील पत्त्यामध्ये तफावत असल्याचं सरकारच्या लक्षात आलं. सरकारने आता लोकेशन ट्रॅकिंग आणि ग्रामपंचायत पडताळणी अनिवार्य केली आहे. जर तुमचं कागदपत्राचा पत्ता आणि तुम्ही प्रत्यक्ष राहत असलेल्या पत्त्यामध्ये फरक असेल तर तुमच्या अर्जाची परत एकदा पडताळणी सरकार करणार आहे. ग्रामीण भागातील अनेक अर्जांमध्ये जमिनीच्या नोंदी किंवा उत्पन्नाच्या दाखल्याबाबत त्रुटी आढळल्या आहेत. त्यामुळे 31 मार्चपर्यंत परत तुमचं कागदपत्र पडताळणी जाणार आहे. जर तुम्ही योग्य माहिती दिली तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे सोडण्याचा निर्णय सरकार घेत आहे. त्यानंतर दुसरा नियम आहे तो धक्कादायक आहे. कारण या नियमामुळे तब्बल 25% महिला अपात्र ठरू शकतात. हा नियम आहे कुटुंब मर्यादा आणि उत्पन्न गट. जर तुमच्या कुटुंबातील कोणी एका व्यक्तीने नवीन वाहन खरेदी केलं असेल किंवा तुमच्या बँक खात्यामध्ये जर मोठे व्यवहार झाले असतील तर तुमची पडताळणी पुन्हा होणार आहे. सरकारने ई-केवायसी सोबतच इन्कम सोर्स चेकिंग सुरू केलं. त्यामुळे 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होत असताना त्यामध्ये अपडेट करणं गरजेचं आहे. जर तुम्ही नियमांमध्ये बसत नसाल तर तुमचा अर्ज हा पूर्णपणे बाद होऊ शकतो. डीबीटीमधील तांत्रिक अडथळे देखील आता तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यासाठी महत्त्वाचे आहेत. कारण जर तुमच्या नियमांमध्ये बँक खात्यामध्ये बदल झाले तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार नाहीत. कारण आंतरराष्ट्रीय बँकिंगचे नियम देखील बदललेले आहेत. तुमचं खातं जर लाडकी बहीण योजनेसाठी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यासाठी पात्र नसेल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही. तुमच्या खात्याला आता NPCI मॅपिंग पूर्ण आहे का हे पहा. कारण बँकेच्या परिस्थितीमध्ये अनेक बदल झाले आहेत. मर्यादेमध्ये बसत नसलेले अनेक खाते हे बाद करण्यात आले आहेत. जर डीबीटीमध्ये अडचणी निर्माण झाल्या तर सरकार पुन्हा एकदा तुमच्या खात्याची चौकशी करणार आहे आणि तेव्हाच तुमच्या बँक खात्यामध्ये हप्ता सोडला जाणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे 4था नियम जो 31 मार्चपर्यंत तुमच्या पोर्टलवर जाऊन एक कन्फर्मेशन द्यावं लागणार आहे. तुमच्या खात्यावर पैसे जमा व्हायचे असते तर लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवरती तुमचा अर्ज अप्रूव्ड दाखवत आहे का हे पहा. जर तुमचा अर्ज पेंडिंगमध्ये असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होत असताना तुमच्या अर्जाची पडताळणीसाठी वेळ लागू शकतो. जर तुमच्या खात्यामध्ये 1 एप्रिल नंतर पैसे जमा होऊ शकतात. आदित्य तटकरे यांनी स्पष्ट सांगितलंय की 15 जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटपाची नवीन सूत्र लागू झाली आहेत. यामध्ये 31 मार्चपर्यंत तुमचं स्टेटस हे अप्रूव्ड केलं जाणार आहे. 31 मार्चच्या रात्री जर तुमचं स्टेटस हे अप्रूव्ड दाखवत असेल तरच 1 एप्रिल नंतर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. तुम्हाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्त्याचा लाभ मिळणार आहे. लाडक्या बहिणींनो, युद्धजन्य परिस्थितीमुळे सरकारने निधी वाटप अत्यंत काटेकोरपणे सुरू केलंय. त्यामुळे एक चूक देखील तुमच्या हक्काचे पैसे थांबवू शकते. सरकारने नियमांचं पालन केलेल्याच खात्यामध्ये पैसे सोडणार असल्याचं सांगितलं. लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचा लाभ तरच तुम्हाला मिळू शकतो. लाडक्या बहिणींनो, शेवटची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. 4 कठोर नियम लावण्यात आलेले आहेत आणि राज्य सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची तिजोरी ही उघडली आहे. 15 जिल्ह्यांची निवड झालेली आहे आणि महिलांच्या खात्यामध्ये लाभ वितरित होऊ शकतो. जर नियमांचं पालन केलं तरच लाडक्या बहिणींना हप्त्याचा लाभ मिळणार आहे. नाही तर हप्ता हा कायमचा बंद देखील होऊ शकतो.